हाय Hi गाय, guys. नमस्कार मित्रांनो. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आणि आज आज काय आज गुढीपाडवा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा पहिलाच आहे गुढीपाडवा हा वर्षातला. आम्हाला खूप छान वाटते, एकदम मस्त वाटते आम्हाला. आणि आम्ही ड्रेसिंग पण केलेली आहे त्याच्यासाठी खास एकदम स्पेशल. आणि हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. नवीन Yes, वर्षाच्या मस्त हार्दिक मस्त हार्दिक म्हणजे हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडव्याच्या. सो काय आपला फर्स्ट गुढीपाडवा आहे. हो, याचं. आम्ही ठरवलं आता आज काय होतंय काय माहिती, जेव्हा असं व्हिडिओ स्टार्ट कंटिन्यू करते ना तर एकदम असं नर्वसनेस एकदम असं तरी होतं थोडं थोडं. तुम्ही गेल्या होळीच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, आम्ही एकदम पूर्ण नर्वस दिसलेलो होतो, एकदम पूर्ण मला काय बोलायचं ते पण सुचत नव्हतं. त्याला रोहितला आज पण तसंच होतंय. तसंच होते काय माहिती मला इंट्रो काढायला पण जमत नव्हतं. कसं काढत होतास मग? नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय तुमचं ते मला कसं काय चाललंय तुमचं? एकदम व्यवस्थित चाललंय असं मी बोलणार होतो, पण ती परत बोलली की असं नको बोलू. काय किती नर्वस झाले काय तुम्हाला कळतंय का? हा नर्वस नाही, आता दिसतो का मित्रांनो तुम्हाला मी नर्वस? अजिबात मी नर्वस नाहीये. ओके, असं हालतोय नुसतं हेच करतोय तसा. अरे मग दिसायला पाहिजे ना थोडस. बरोबर. आणि हा कुर्ताचा एकदम स्पेशल आहे. अरे हा कुर्तीचं सांग ना. माझ्या पप्पांनी याला एंगेजमेंटला घेतलेला, पण थोड्या दिवसांनी आमचा प्लॅन कॅन्सल झाला. मग आम्ही याला थोड्या three दिवसांनी piece म्हणजे घेतला. 10-12 दिवसांनी परत प्लॅन कॅन्सल झाला आम्हाला, की आम्हाला एक दुसरा सूट चांगला दिसला, मग आम्ही तो ठरवला. हा पण घेतला आणि तो पण घेतला. मग आम्ही ही कुर्ती घातली. ही आम्ही कुर्ती घातली नाही, म्हणजे रोहितने घातली नाही. म्हणजे काय होतं, मीच ठरवलेलं की आपण हा नको घालूया, आपण 3 पीस घेऊया. 3 पीस. हिला खूप इच्छा झालेली की 3 पीस तिने बघितलेला असं तिथे म्हणजे शॉप मध्ये. ती बोलली की नाही तू हेच घालायचं. ते अरे तिला मी काय म्हणलं की आता हा घेतलाय ना, कशाला आपण उगाच दुसरा. नाही मला तोच घालायचा. बरं, कळलं त्यांना की आम्ही दुसरा वन पीस होते 3 पीस घेतला एंगेजमेंटसाठी. आम्ही खरं तर हा आधी चॉईस केलेला हा वाला. मित्रांनो सांगा जरा व्यवस्थित. मागे पण फिरायचा. ओके. अरे खूप, अरे मागे कशाला? मागे नाही, पुढून दाखवा. सो आमचा फर्स्ट गुढीपाडवा आहे. सो तुम्ही पण बघा आम्ही कसं सेलिब्रेट करतोय तर. आणि परत एकदा हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा सर्वांना. आता काकीला हे करतोय. हळद कुठे नाही, याला लावायला लागेल. आणि गाईस तुम्हाला माहिती, हे मला काहीच येत नाही, मला माहित नाही काय काय करतात. मी आहे ना. अरे हे सगळं फक्त हळदी कुंकू दे. दादाला सगळं माहिती कसं काय, कारण की तो गावी लावायचा. अरे माझा आवाज येतो की नाही? येतोय तुझा आवाज येतोय. तो काय त्याच्याकडे फक्त माहिती, माझ्याकडे नाहीये. गावी असंच लावतात. गावी म्हणजे आपली परंपराच ती आहे, आपल्या गावाने कुठेच नाही. येस, झालंय आपलं ते करून झालंय. आता हे कुठे बाकीचं आपला कलश कुठे? कलशला हे लावलेस का तू? लावायचे तू लावते का? मीच लाव. झाले बघ केलेले. दाखवू दे ही बघा साडी छान आहे. काळजी साडी नाही घातली, मस्त आहे ना एकदम. नाही घातलेली ती गुढीपाडव्यासाठी. आपण आपल्याकडे नवीनच साडी करतात माहिती ना गुढीपाडव्यासाठी, यूज केलेली नसते. हो निरा करून दे ना. अरे सॉरी, ब्लाउज ना. हा ते नाही ते दे त्याच्यामध्ये असं बोलता ना, इंटरेस्टिंग. चल कर दे ना ते. सो आम्ही आता निरा करतोय आपण. ड्रेपिंग करतोय गुढीसाठी. ती पण गुढीला फक्त झंपर म्हणजे आईने माहित तुझ्याकडे. आईने काल मला सांगताना काय सांगितलेलं की साडी बांधलीस तर बांध, नाही झंपर बांध. म्हणजे आपला ब्लाउज पीस. मम्मी काय आपल्या गावात चालते तेवढं बोललेलं आहे. हे नीट कर ना तिकडे, मी नीट करतो त्या इथे. दिसतंय का गाईस माझी साडी? दिसते मी साडी छान आहे पण काय बस झालं. आता ते कुठे आहे? बाकीचं पण घे ना पटपट. हे घे, बांधायला लागतं. हो त्यालाच बांधायचं, म्हणजे नंतर मग फक्त कलश आहे ना आपण त्याला हे करायचं, पॅक करायचं एकदम व्यवस्थित. झाले आता साडी ड्रेसिंग आणि आता गुढीला बांधायचं सगळं. आता मी तोपर्यंत रोहितच्या बोलण्यानुसार आपण हे सगळं आता हे म्हणजे एकत्र बांधायचं. हे एकत्र बांधून घेऊयात. मला सांगितलं हे परत कडुलिंब असं ना ते वालं, ते पत्ता असं ना तो, हे सगळं एकत्र एकदा बांधायचं. बांधल्यानंतर मग हळदी कुंकू पण लावून दिसते का मित्रांनो? सांगितलं ना मग.
हा बघ आता काय करायचं माहितीये का, हे घेतलं ना आपण, पॅक केल्यानंतर ह्याच्यावरती आपण तो कलश लावायचा आणि कलश लावायचा एकदम पॅक करायचा पूर्ण. कलशला पण बांधायचं? हो, कलशला बांधायला लागतं ते. चालेल. काय मला काही माहिती नाही, कारण की मला पण थोडंफार माहिती, एवढं पण माहित नाही, पण तरी पण जेवढं माहिती तेवढं आपण करूयात. आमच्याकडे सगळ्यांनाच माहिती, मलाच माहित नाही फक्त. नाही मला वर्गाला खूप काय माहिती. हो बांधायचं. हो ये ना थोडस जरा, हा हेल्प कर ना थोडीशी. हा तिथे ठेव ना कॅमेरा चालू. हा असू दे, येऊ दे. आता पुढे उजेड आहे म्हटल्यानंतर येणारच ना. ये ना लवकर. आता तू सोड. हो मग खूप टायर बांधायला लागतं माहिती का काळे. तो कलश असतो ना, कलश ह्याच्यातून आहे ना, हे स्पेस आहे ना थोडा कमी आहे, कलरची साईज आहे ना थोडी जास्त आहे, त्याच्यामुळे बाहेर जात नाही. त्यामुळे आम्ही मग आयडिया केली की आपल्याला, ते पण काळाची आयडिया होती. आपण आमचं सगळं गुढीचं पूजन वगैरे आता केलं पूर्ण. झालं. आणि हा दादा मला कचरा घेऊन आलाय. गाईज मला ऍक्च्युअली माहित नव्हतं की ह्याने मला कचरा आणलाय. सरप्राईज. काल ना आम्ही गेलो होतो आणायला, पण आम्हाला कुठे भेटलंच नाही, कारण की सगळी 2-3 ठिकाणी आपण पाहिलं पण तिथे नाहीच भेटलं, कारण इकडे झेंडूची फुलंच होते फक्त. आणि ते लोक विकत पण नव्हते का गजरा, आय थिंक मला माहितीच नाही होतं. मी हिला म्हटलं की जरा 5 मिनिटात तिथे घालून येतं, आणि मी तिला सांगितलं नव्हतं की गजरा आणायला इकडे आणला, आणि मी गुपचूप आणून ठेवणार आपला फ्रीज. आणि गुलाबाचं फुल पण आणलं एक सेकंड. आणि आमची गुढी आमची झाली उभारून. काळ्या हा हे बघा, हे त्याने घेऊन आलंय मला. थँक्यू. सो मला सांगायचं की आमचं झालं वगैरे, आमचं फोटोशूट वगैरे पण झालं. खूप वेळ आम्ही फोटोच काढत होतो. आमचं म्हणजे एक थोडस इकडे तिकडे व्हायचं, पण आले चांगले, आमचे भरपूर चांगले आले. आणि लाईटचं खूप हे होतं इश्यू, आता फोन पण जरा हे होतंय, हलतो इकडे तिकडे जरा, ब्राईटनेस कमी जास्त होते. सो आम्ही लाईट लावले घरातली, एवढा उजेड येतो. आणि काहीच मी हे घातलंय, हे दाखवून त्यांना, खूप छान दिसते, खूप छान दिसते, खूप छान दिसते. इथे बोल काय ना, नको कपडे. सो थँक्यू सो मच. आणि आम्हाला अजून पुरणपोळ्या करायच्या यार. हो, भरपूर काम आहेत आम्हाला, तुम्हाला भरपूर काम आहे. आम्हाला भरपूर काम आहेत. आपण भेटूयात आता. भरपूर काम म्हणजे फक्त पुरणपोळ्या करायच्या आणि भजी भाजी, बाकी झालंय सगळं. हा जेव्हा खाली गेलेला मला वाटलं हा असंच गेलाय कामाला, काय म्हणजे असेल काय. मी तिला सांगितलं नव्हतं की त्याच्यासाठी गेलोय ते. सो मी तोपर्यंत सगळं करून घेतलेलं, आणि मी कसं दिसतंय सांग ना. ओ शेट, छान दिसते ना. सांगितलं ना, खूप छान दिसते. हे थांबा, मला माझ्या बायकोला दाखवतात 1 मिनिट कशी दिसते. ते चल ये लवकर इकडे. ओ हो, ते पण दाखव ना, ते मम्मीने दिलेलं आहे लग्नाच्या टायमिंग मध्ये. येस. हो, खूपच छान दिसतेस. हळदीची साडी ना लग्नातली. आमच्यामध्ये असं असतं की, सॉरी मला डिटेल भूक लागली मला. भूकच लागली ना तू. हा, आमच्यामध्ये असं असतं की म्हणजे रिच्युअल्स म्हणून अशा साड्या घेऊन ठेवतात, म्हणजे असं 5 साड्या असतात त्या घेऊन ठेवतात. पण ही मी हळदीला नव्हती घातली, ही म्हणजे रोहित मला अशी घेतली होती. त्या रिच्युअल्स मध्ये असते की साडी घ्यायची, हळदी घ्यायची त्याची, आणि माझं गळ्यातलंय ते खूपच छान दिसते ते. आणि हे घातलंय. दाखव. हा, दिसतंय का? येस दिसते ना. वा, खूपच छान दिसते, सुंदर दिसतेस काय तू. आणि ही आपली बघा, ही गुढी. हे थांब, मला दाखवते व्यवस्थित. खूपच छान दिसते. आणि पुरणपोळ्या आता, हो पुरणपोळ्या करायचं, बाकी सगळं करून झालंय. आम्हाला भूक पण लागलेली आहे. भूक खूप लागली आता. भूक लागली, कारण की आता वाजले एवढे नाही वाजले नाही, पण तरी पण भूक लागली खूप. सकाळपासून इकडे धावपळ, हे कर ते कर, खाली जा, हे घेऊन ये, ते मी तर 10 ते 15 वेळा गेलो खाली, इकडे तिकडे. काय करायचं, एक आणले ना, अरे यार साड्या, सॉरी यार, एक राहिले, ते पण घेऊन ये. ते गेलं की परत 10 मिनिटांनी नारळ फोडायचा आहे, तो फोडून घेऊया. आणि आमच्यामध्ये ना स्पेशली ते हे खातात, चिंच असते, गुळ असतो, आणि कडुलिंबाचा पाला तुम्हाला, आणि मग त्याच्यानंतर आपण पुरणपोळ्या करूया. ओके. आणि हा इथे ना दगड वगैरे काय आणलाच नाही, ते नारळ माझा आवाज जाते की नाही माणसाला माहिती नाही, स्वतःने लावून ठेवला कधीपासून. आणि हा असं म्हणतात, म्हणजे मला ऍक्च्युअल मध्ये माहित नाही, पण आई वगैरे असं म्हणतात की उभा फुटला की देवाला पोचतो.
चांगला असतो. वा 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 टाळ्या. असं जायचं आपण लिंब का चिम चिम असं लिंब 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 म्हणतात म्हणतात आमच्या लिंब. गावीच्या साईडला लिंब म्हणतात. त्याच्यामध्ये मी चिंच चिंच घेतली, त्यांना दाखव. चिंच घेतले, गुळ पण घेतलेला आहे. गुळ पण छोटे 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 गेले. कडीपत्ता घेतला, कडुलिंब घेतलाय आणि खोबरा आणि खोबरं जे देवाला आता केलं ना हा ते प्रसाद म्हणून खातात. तसं म्हणून ते म्हणजे सगळीकडेच वाटायचं खातात असं. का? हा वाटायचं असं आता. आणि सगळीकडेच खातात का? हो, म्हणजे सगळे. ऑल हो, हो, इंडिया? हो, हो, हो. म्हणजे माझी मराठी आहेत वगैरे ते. हो 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 सगळे सगळे खातात सगळे. हा. आणि हा मला आपण आहे वाटलं ना, फक्त साताऱ्याकडेच खातात. नाही नाही, आणि हे ना म्हणजे जे शेजारी असतात ना त्यांना पण द्यायला लागतो. हा हे पूर्ण काढून हे हा याचं आतलं पण. चिंच गावावरून रोहितने आणले चिंचा. खूप गोड आहेत. आमच्या गावचं घर आहे ना त्याच्या समोरच चिंचेचं झाड आहे. आपलं गावचं घर आपलंच कितीच की, लय भारी, खूप भारी एकदम. वरचं खालचं नाही. हा वरचंच ना. आमच्या खाली म्हणजे माझं घर आहे ना ते तिथे खाली आहे. पण- ते 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे खाली माझं घर आहे आणि वरती रोहितचं घर आहे असं. काय माझं घर आहे ना म्हणजे मम्मी पप्पांचं त्याच्या घराच्या समोर ना चिंचेचं झाड आहे. तिथे पण चिंचेचं झाड आहे. रोहितच्या घराच्या इथे पण चिंचेचं झाड आहे. पण तिथलं खूपच गोड आहे इकडचं. आमचं पण गोड आहे. तुम्ही बघितलं एकदा केलेली टेस्ट? हीच तर टेस्ट आहे. कोणती वाली? ही आता आणली चिंचा त्या. हा नाही, ते खायला घरातलं बनवतोय मी. तिथली चिंचेची टेस्ट एवढी खास नाही. जाऊ दे आज जरा गुढीपाडवायचं. न्यू वर्ष आपलं नूतन 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 की नूतन 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 बोलतात. नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय तुम्हाला पण तुमचं खूप खूप भरभराटी जाऊ. जाऊ. हे वर्ष तुमचं खूप भरभराटीचं जाऊ आणि सगळ्या आशा आकांक्षा इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण हो. विचार जायची स्टाईल होते. म्हणजे मी बोललेलं चालत नाही मित्रांनो. मी बोललेलं चालतंय. हे नाईन्साफी आहे. नाईन्साफी सगळ्यांमध्येच होते. हे बघ, हे केलं, आता काय करायचं? आता गुळ तू टाकू त्याच्यामध्ये. देवाला निवड दाखवायचा. हो देवाला दाखवायचं. एकदम टेस्ट लागते. टेस्ट लागतं खरंच, खूप छान लागतं. गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा बायको. हॅपी फर्स्ट गुढीपाडवा बायको. आंबट सगळं मिक्स झालंय. बेळ मिसळ छान लागते. तू चिंचा खाल्ल्यास तिथल्या? नाही 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 खाल्ल्या, नाही खाल्ल्या. खरंच नाही खाल्ली मी. सिरियसली नाही खाल्ली मी. दिसले बघ. हे बघ, ही चिंच आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. बघ इथे किती छान. हे बघ इथे एक आहे. किती घेतले ते चिंचा? तू सगळ्या तूच घेतल्यास आणि मला बोलतीस काय? वा 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 वा. गुळ आणि ते एकत्र खाणं बघ किती खूप लागते. छान, किती खूप छान लागते. सिरियसली बघ ना. माझ्या आईनेच खाल्लंय. नाही खाल्लं. गुळ आणि चिंच फक्त एकत्र खा. सटवा ना. तोंडाला पाणी सुटलं. कसं लागते ना? तू पण ट्राय करा बघ. चला आपण आता पोळ्या बनवूया. जेवण सो मित्रांनो, आमचं जेवण बनवून झालेलं आहे आणि आता मी जेवायला बसलोय. जाम नैवेद्य पण दाखवलाय, गुडीला पण दाखवला. भूक लागली जाम. तिला म्हटलं आवड पटपट पटपट. हे बघा जेवण वाढते माझी काय. ओ हो 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 हो. आमटी बनवून कसली भारी झाली. एक नंबर भाई. दाखव देते ना. हे बघ बॅक कॅमेरा दाखवत. थांब दाखवत आम्ही. दाखव ना. येस, एक नंबर आहे. छान बरं. वास पण लय भारी येतो. एक नंबर स्मेल. पोळ्या दाखवा. ओ हो हो हो. बघूयात आता. हा नको फुल नको, तशी दे ना यार. जेवण बघताच तुम्हाला चव सुटलाय. खूपच चव सुटली आता. शिट्टी यार. आता सेकंड तिकडे फ्रीज मध्ये आहे ना. आणू का मी? एकच मिनिट आणतो मी. हे घे कॅमेरा, घे ना. झालंय सगळं. आता जेवायला बसते. डोळे बघत बघताय का तुम्ही? खूपच जमलेली आहे. हा दम तर म्हणजे दम नाही, कंटाळा आलाय. कंटाळा आलाय कारण की खूप वेळा उभी वगैरे होतं. तेच आपलं व्हिडिओ वगैरे लावायला किंवा हे ना. आम्ही श्रीखंड नाही आंबेखंड आणलाय.
आणि पोळ्या करताना दाखवायचं होतं, पण खूपच कंटाळा आला, म्हणले पटकन करून घेतो, कारण की त्याला पटकन होतं ते. पण सगळं नाही ना दादा, सगळा किचकिटकाला असतो, कारण की खूप सारी भांडी वगैरे असतात त्या पोळ्यांची, त्याच्यामुळे नाही. हा, आणि जाड्याला भूक कंट्रोल होत नाही अजिबात. मी बोलले पटपट करून घेऊया, आणि आता जेवायला बसतो. देवाला गुढीला नैवेद्य दाखवला, देवाला पण दाखवला गोडाचा, म्हणजे ही पुरणपोळी आणि श्रीखंड दाखव, श्रीखंड दाखव, श्रीखंड. श्रीखंड आहे, सॉरी, आम्रखंड आहे, आम्रखंड आहे. गुळवणी आणि आमटी. पापड पण भाजले तिला, त्यांना दाखवलेस का पापड आणि ह्या पोळ्या. पोळ्या. ओके. आणि आता मी आता टेस्ट करायला, मला खूप भूक लागलेली आहे. श्रीखंड खूप कंटाळा आलेला आहे. अरे मला मागे जावं लागेल. नको जाऊ, त्याला अशी इकडे सरकतो. ओके. ताट दिसत नाही. हे बघा मित्रांनो, असं एकदम खूप सुंदर सजवलेलं आहे माझ्या बायकोने ताट. आणि आता मी टेस्ट करतोय. श्रीखंड नंतर दे, कारण मला भूक कंट्रोल होत नाही आता, त्याच्यामध्ये वेळ जाईल. असू दे. हा, एक नंबर झाला. फुल गोडले भारी झाले. खरंच खूप छान झाले. खूप काय काय आहे याच्यामध्ये. आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे सांगायचं ना, सांगू का? भजी आहेत आमचे, गुळवणी आहे, पोळे, पापड आहेत. अजून एक आहे, सांगू? ते म्हणजे तुझं प्रेम. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. खरंच खूप खूप छान बनवलीस. थँक्यू. दादा पण मला करू लागले. हा, थोडंफार जरा इकडे तिकडे करायचं. मित्रांनो, आता टेस्ट करून घेतलेले, आता मित्रांनो टेस्ट करून घेतलेले. आता मी जेवतो दोघं पण. माझ्या भूक गेला, मला एवढा कंटाळा आलाय ना, तर जेवतो नाही मी जेवतो. आणि माझा मी तर भूक लागली. आणि गुढी किती वाजता काढायची? गुढी 5:30-6 काढायची. पप्पा बोलले 5:30-6 वाजता काढून टाकू. स्वप्न तेव्हा गुढी काढताना भेटूया की ब्लॉग एंड करूया? हो, ब्लॉग एंडच करूयात ना आता. तर मित्रांनो, आता भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काळजी घ्या. बाय बाय. आणि हा, गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. बाय बाय. हा बोल, गुढीपाडव्याच्या हार्दिक गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पण. बाय बाय.